तुझं नाव काय आहे? पप्पाचं आडनाव, बाबाचं आडनाव, आजीचं आडनाव, आईचं आडनाव. तू कुठं राहतो? मामाचं गाव कोणतं आहे तुझ्या? मामाचं नाव काय आहे? तुझा वाढदिवस कोणत्या महिन्यात आहे? आणि विद्येची देवता कोण आहे? भारताचे पंतप्रधान कोण आहेत? दात किती असतात? महिने किती असतात? महिने किती असतात? वार किती असतात? पाय किती आहेत? केसाचा कलर कोणता आहे? केसाचा कलर कोणता आहे तुझ्या? ब्लॅक. झाडाचा कोणता आहे? आणि बिळात कोण राहतं? पाण्याची राणी कोण आहे? हां, जहाज कुठं चालतं? विमान कुठं उडतं? विमान उडवणाऱ्याला काय म्हणायचं? आणि मिरची कशी लागते? साखर कशी लागते? आणि कैरी कशी लागते? कैरी कशी कारलं कसं लागतं? सुई कोण देतं? शाळेत कोण शिकवतं? मग जाळं कोण बनवतं? पृथ्वी कशी आहे? आपला धर्मग्रंथ कोणता आहे? गीतेत किती अध्याय आहेत? तालुका कोणता आहे? जिल्हा. गणपतीचं वाहन कोण आहे? शंकराचं वाहन कोण आहे? धनाची देवता कोण आहे? बुद्धीची देवता कोण आहे? बुद्धीची देवता. हां. आपण कोणत्या पाण्यानं आंघोळ करतो? कोणत्या पाण्यानं आंघोळ करतो? कोणत्या पाण्यानं आंघोळ करतो? हां, गरम. आणि पितो कोणतं पाणी? थंड. इंद्रधनुष्याला किती रंग आहेत? इंद्रधनुष्याला रंग किती आहेत? इंद्रधनुष्याला रंग. हां. आणि आपलं कुळदैवत कोणतं आहे? भारताची राजधानी कोणती आहे? पितो रात्री झोपताना काय म्हणायचं? सकाळी उठल्यावर सकाळी उठल्यावर हो, सकाळी उठल्यावर हो रे, सकाळी उठल्यावर. आपली मातृभाषा कोणती आहे? हां, गीता कुणी सांगितली? अरे आपण राहतो त्या देशाचं नाव काय आहे? तिरंग्याला रंग किती आहेत? 3. आपली जात कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी. महाराष्ट्राची राजधानी. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? दादा, महाराष्ट्राची राजधानी. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? आणि राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? राष्ट्रीय फूल कोणतं आहे? राष्ट्रीय फूल कोणतं आहे? राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? राष्ट्रीय प्राणी. आणि शिर्डीवाले कोण आहे? गायत्री मंत्र कोणता आहे? बेडूक कसा ओरडतो? चिमणी कशी ओरडते? कावळा कसा ओरडतो? बांधकाम करणाऱ्याला काय म्हणायचं? पेंटर. बांधकाम करणाऱ्याला काय म्हणायचं? आणि आकाशाचा रंग कोणता आहे? मांजर कशी ओरडते? कुत्रा कसा भुकतो? आईला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? पप्पाला काय म्हणायचं? पोपट काय खातो? चिमणी काय खाते? कावळा काय खातो? चपाती. हत्ती काय खातो? गाय काय खाते? बेडूक काय खातो? बेडूक काय खातो? साप काय खातो? बेडूक. ज्योतिर्लिंग किती आहेत? आपण कोणत्या सणाला दिवे आणि फटाके लावतो? भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? गंगा. राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा? आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत? महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? महाराष्ट्राचं राष्ट्रीय लोकनृत्य कोणतं आहे? आणि महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ज्योतिर्लिंग किती आहेत? भारताचं सर्वात मोठं शहर कोणतं आहे?
आणि कोणत्या देशाला सणाचा देश म्हणायचं? भारत. जगातील सर्वात थंड देश कोणता आहे? जंगलाचा राजा कोण आहे? आपले राष्ट्रपिता म्हणून कोणाला सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पूर्वेला. आपल्या शरीरात किती हाडे आहेत? सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? कोणत्या दिशेला मावळतो? आणि भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय वाक्य कोणतं आहे? एका दिवसात किती तास असतात? भारत देशाच्या झेंड्याला काय म्हणायचं? इंडिया गेट कुठे आहे? कोणत्या सणाला आपण रंग खेळतो? महाराष्ट्रात ऊसाचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे? सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्राचं प्रमुख पीक कोणतं आहे? संत तुकारामाचं जन्मगाव कोणतं आहे? पेशव्याची राजधानी कोणती आहे? नकाशाच्या अभ्यासाला काय म्हणायचं? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? आणि कुठला रंग शांतीचं प्रतीक आहे? कुठला रंग शांतीचं प्रतीक आहे? आणि वाळवंटातील जहाज असं कोणत्या प्राण्याला म्हणायचं? पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? सर्वात अधिक साक्षर राज्य कोणतं आहे? प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात? 26 हां. आणि मानवी शरीरात किती ज्ञानेंद्रिय असतात? 5. आपल्या दोन्ही हाताची बोटे किती आहेत? हे 5 10. 1 डझन म्हणजे किती? आणि शेतकऱ्याचा मित्र कोणाला म्हणायचं? आणि पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? आणि पृथ्वीवर एकूण महासागर किती आहेत? तिकडूनच जा ना, तिकडून जा, दिसतो तू. पृथ्वीवर एकूण महासागर किती आहेत? आणि समुद्राचं पाणी कसं आहे चवीला? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? ब्लू व्हेल. जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह कोणता आहे? आणि वनस्पतीला किती अवयव असतात? जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? हमिंगबर्ड. शिवाजी महाराजाच्या आईचं नाव काय आहे? आणि मछली काय खाते? ससा काय खातो? ससा काय खातो? विमान उडवणाऱ्याला काय म्हणायचं? कलर करणाऱ्याला काय म्हणायचं? कलर करणाऱ्याला काय म्हणायचं? कलर करणाऱ्याला काय म्हणायचं? काही नाही. हां, कलर करणाऱ्याला काय म्हणायचं? हां, कलर करणाऱ्याला काय म्हणायचं? आणि जनगणमन कोणी लिहिले? जनगणमन कोणी लिहिले? हां, रवींद्रनाथ टागोर. आणि आपण कोणत्या अवयवान बघतो? आणि आपण कोणत्या अवयवांना आवाज ऐकतो? आणि कोणत्या अवयवान चौकळते आपल्याला? हां, जिभेनं. आपण कोणत्या अवयवान श्वास घेतो? आपण कोणत्या अवयवान स्पर्श जाणवतो आपल्याला? त्वचेनं. आपल्याला भारताच्या राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहेत दादा? 4. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? हां, नदी. हां. आणि भारताचं राष्ट्रीय दिनदर्शिका कोणतं आहे? आणि भारताचं राष्ट्रीय झाड कोणतं आहे? आणि भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? आणि भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी. आणि भारताची राष्ट्रीय भाजी. आणि भारताचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे? आणि भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी कोणता आहे? भारताचं राष्ट्रीय गाणं कोणतं आहे? भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा उद्देश काय आहे? फ्रान्सची राजधानी कोणती आहे? आणि कोणत्या आकाराच्या 4 समान बाजू असतात? पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करतो? 5 जून. गाय कुठं राहते? चिमणी कुठं राहते? घरट्यात. सिंह कुठं राहतो? हां.
आणि हत्ती कुठं राहतो? हो. मुंगी कुठं राहते? मुंगी कुठं राहते दादा? वारुळात. माणूस कुठं राहतो? माणूस कुठं राहतो दादा? झाला, आता 2च राहिले. माणूस कुठं राहतो? आणि माकड कुठं राहतं? उंदीर कुठं राहतं? उंदीर कुठं राहतो? हां. आणि आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? अरुणाचल प्रदेशची कोणती आहे? बिहारची राजधानी कोणती आहे? आणि छत्तीसगडची कोणती आहे? रायपूर. गोव्याची कोणती आहे? गुजरातची कोणती आहे? गांधीनगर. हरियाणाची कोणती आहे? हरियाणाची राजधानी कोणती आहे? चंदीगड. आणि तामिळनाडूची कोणती आहे? चेन्नई. आणि हे उत्तराखंडची कोणती आहे राजधानी? उत्तराखंडची लास्ट. उत्तराखंडची कोणती आहे? कोणती आहे राजधानी उत्तराखंडची? बाय बाय कर. बाय बाय.